सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मल्लय्या स्वामी। आजचे ठळक बातम्या। वीर धरणाचे पाणी पंढरपूरमध्ये पोहोचले। वाळवंटातील मंदिर पाण्याचा वेढा। मागील 3 ते 4 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक पाणलोट क्षेत्रे भरलेली आहेत। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची हजेरी लागली होती। काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। नीरा खोऱ्यात ही पावसाची दमदार हजेरी लागली होती। नीरा खोऱ्यातील वीर धरण हे 100% भरले असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणातून तब्बल 64,000 क्युसेक विसर्ग नीरा नदीमध्ये सोडण्यात आला होता। 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून सोडलेले नीरा नदीमध्ये पाणी अकलूज संगम मार्गे पंढरपूर येथे आज पहाटे पोहोचले आहे। या वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपूरमधील ऐतिहासिक असणारा जुना दगडी पुलावरून पाणी वाहू लागले आहे। तसेच वाळवंटातील असणाऱ्या मंदिराला या पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे। पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत। वीर धरणाचे पाणी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांची ही ठिकाण आषाढ महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते गरजेचे असून नौका विहारासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पंढरपूरमध्ये दिसत आहे। तसेच काही महिला भाविक चंद्रभागेची हळदी कुंकू व कणा नारळ याने होटी भरत आहेत। भीमा नदीचे पाणी हे घाटाच्या पायऱ्यासह लागल्याने भाविकांच्या या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे। प्रशासनाने योग्य खबरदारी घेत या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याचे आवश्यक आहे। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी। या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।